नमस्कार मंडळी. वात्रटायन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मी संजीव शाळगावकर. राष्ट्रवादी काँग्रेस फुटली. सुरुवातीला सुप्रियाताईंना असं वाटत होतं की अजितदादा आज ना उद्या परत येतील, त्याबद्दल त्यांना सॉफ्ट कॉर्नर होता. पण आता काय झालंय, अजितदादाच बारामतीच्या मुळावर उठलेत आणि ती जागा जिंकणार या इराद्याने पेटलेत. मग आता भांडं कुणावर फोडायचं, तर ते देवेंद्रजी फडणवीस. मग अजितदादा आता 50 गाड्या घेत आहेत आपल्या जिल्हाध्यक्षांसाठी. त्याचा हिशोब म्हणे फडणवीसांना मागा. अमुक झालं, फडणवीस राजीनामा द्या, वगैरे वगैरे. तर आता सुप्रियाताईंनी एक सांगून टाकलंय की पुढचे 10 महिने त्या बारामतीतच राहणार आहेत. याचा कसा अर्थ घ्यायचा हे समजत नाहीये. पण सुप्रियाताईंना कदाचित समोर पराभव दिसत असावा, त्यामुळं मतदारांची बांधणी वगैरे काहीतरी असावं. तर ही झाली पार्श्वभूमी. आजच्या माझ्या वात्रटिकेचं शीर्षक आहे, दादांची धास्ती, ताईंची बारामतीत वस्ती. दादांची धास्ती, ताईंची बारामतीत वस्ती. सुप्रियाताईंना खरं तर घाबरण्याचं मुळीच कारण नाही. सुप्रियाताईंना खरं तर घाबरण्याचं मुळीच कारण नाही. नुसता कामांचा धडाका, कसलंच राजकारण नाही. बाबांचे आशीर्वाद आहेतच, पण वाळू सरकली आहे. दादा सोडून गेल्यामुळं जरा जास्तच टरकली आहे. 10 महिने बारामतीत राहण्याचा निर्णय तर घेतलाय. 10 महिने बारामतीत राहण्याचा निर्णय तर घेतलाय. उगीचच वाटलं दुफळीचा हिसका जीवावर बेतलाय. दरवर्षी संसद रत्न ताई खरं तर सुरक्षित आहेत, पण मतदारांची मनं दादांसाठी आरक्षित आहेत. दादांच्या स्पीडची धडकी बसावी, धास्ती असावी. दादांच्या स्पीडची धडकी बसावी, धास्ती असावी. राष्ट्रवादीतल्या फुटीमुळं पराभवाची किनार दिसावी. म्हणून तर बारामतीतच वस्ती, लक्ष मतांची जुळणी. ऐका, म्हणून तर बारामतीतच वस्ती, लक्ष मतांची जुळणी. देवाभाऊचं मीठ अळणी, दादांबाबत मिठाची गुळणी. मंडळी, ही होती आजची वात्रटिका. नेहमीप्रमाणे आपण लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला, उद्या भेटूया आणखी छानशा वात्रटिकेसह. मनापासून धन्यवाद.